बापरे, माझे यावेळेस पेपर देणं पॉसिबलच नव्हतं, कारण इतक्या इमर्जन्सीमध्ये मी कोणाला अरेंज केलं नसतं. डुगूशिवाय तर एक मिनिटही मी राहू शकत नाही. माहिती नाही आता मी कसे दिवस राहणार, तर पण मावशीसोबत राहशील. इतकं डोकं आउट झालेला, ही सिरियसली सांगते ना, इतकं डोकं. माझी ना पॅकिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे मी आता नमस्कार मंडळी, स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी, कशात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर ना मंडळी, उद्या आहे 22चा पेपर, माझा फर्स्ट, आणि मी आहे मस्त अशी घरी. तर तुम्हाला त्याचं कारण सांगते. ॲक्च्युली ना, काल आम्ही फोन केला होता प्रिन्सिपल सरांना की खरंच एक्झाम आहे की नाही आहे, की लास्ट टाईमसारखीच एक्झाम पोस्टपोन होते म्हणून. तर सरांनी ना आम्हाला अजिबातच सांगितलं नाही की खरंच एक्झाम होत आहे म्हणून. त्यांनी ना असं म्हणाले की उद्याला सांगेल, मग परवाला सांगेल, असं त्यांचं सुरू होतं. डुगू तर त्यांचं ना असं सुरू होतं. आणि त्यांनी म्हटलं होतं त्या दिवशी सॅटर्डेला पण आम्ही विचारलं होतं की खरंच एक्झाम आहे का सर, सांगा आम्हाला. तर ते म्हणालेत की संडेला सांगेल. जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा मेसेज येत नाही ना, तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही कन्फर्म सांगणार नाही आहोत. आणि एक्झाम 80% चान्सेस आहेत. तर मग आम्हाला वाटलं की 80% चान्सेस आहेत, तर अजून काही पोस्टपोन होऊ शकते, मग जाऊन काही मतलब नाही राहणार. हां, थांब एक मिनटं बेटा. ती तिकडे पेन्सिल आहे. तर काय झालं मग, आज आम्हाला म्हणजे आज सोमवार, तर आता त्यांनी दुपारला मेसेज टाकला की तुमची हॉल तिकीट आलेली आहे, तर तुम्ही घेऊन जा म्हणून. बापरे, इतकं सरप्राईज केलेलं आहे. तर आता मी पटापट सगळं पॅकिंग केली. मैत्रिणीला फोन केलं की जायचं की नाही जायचं एक्झामला. तिघी मैत्रिणी तर येणारच नाही आहे एक्झामला. आम्ही फक्त दोघी जणी जाणार आहोत. एक नडखेडवाली एक फ्रेंड आहे माझी, ती आणि मी. तर आम्ही पटापट आता पॅकिंग वगैरे केलो. माझ्या बहिणीला बोलवलं दुपारलाच, तिला फोन केलं की तू कशी बशी, मी डुगूला आणून देऊ शकत नाही, तर तूच ये कशी बशी, काय पण कर. थोडी रडली वगैरे, मला एकदम रडायला सुद्धा आलं. आणि आता डुगूला सोडून जाणार, त्याच्यासाठी तर एकदम नाकावरती रड आहेच आहे. टेन्शन आल्यासारखं वाटत आहे. माझ्या मुलाला एकटं मी सोडून जाणार. माझ्या बहिणीला बोलवलेलं आहे. आता वाजलेले आहेत 5:40 झालेले आहेत, आणि आता ती आहे नागपूरमध्ये. तर आता 1.5 तासामध्ये वगैरे पोहोचून जाणार. आणि मग माझी 8ची ट्रेन आहे, केरला एक्सप्रेस, तर सो तिच्यानेच जाणार आहे मी. आणि जी नडखेडवाली फ्रेंड आहे, तर तीसुद्धा वर्ध्यालाच येत आहे, आणि तीसुद्धा इथूनच बसत आहे. तर इतकं म्हणजे एकदम घाईघाई झालेलं आहे, इतकं पटापट झालेलं आहे की मी काय सांगू. आणि एकदम ना इथे सरप्राईजली अशी एक्झाम होत आहे असं वाटत आहे एकदमच. इतकं आम्ही त्या दिवशीपासून विचारत होतो. पण ज्या आमच्या क्लास टीचर होत्या ना, त्यासुद्धा म्हणत होत्या की जे 80% चान्सेस आहे, सांगू शकत नाही, एक्झाम आहे नाही आहे, पोस्टपोन होऊ शकते. जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा मेसेज येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आणि आता हा वेळेवरती आम्हाला बघा सांगितलं असं की तुमचं म्हणजे मेसेज टाकलं की तुमचा ॲडमिट कार्ड घेऊन जा म्हणून. सो असं झालं. मी तरी पण सकाळी मॉर्निंगला प्रिन्सिपल सरांना फोन केला होता, तरी पण प्रिन्सिपल सरसुद्धा म्हणाले की आजसुद्धा असे म्हणाले की कन्फर्म म्हणजे सांगू शकतच नाही जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा मेसेज येत नाही तोपर्यंत. हे काय आहे मलाही समजलंच नाही काही. पण सो जाऊ द्या. आता आम्ही आता इतक्या घाई गडबडीत एक्झामला जात आहोत. तर आता तिकडे ना मी आलूचे पराठे बनवत आहे. तर आलू उकडायला ठेवून दिलेला आहे म्हणजे डब्यासाठी. आणि आता माझी बहीण इतक्या दुरून येणार, तर ती काही स्वयंपाक थोडी करत बसेल, त्याच्यासाठी मग म्हटलं स्वयंपाकसुद्धा करूनच घेते. म्हणजे आलूचे पराठे तर सगळ्यांना होऊनच जातात. वाजून 40 झालेले आहेत. आता मी पटापट माझी कामं आवडते. म्हटलं चला तुमच्यासोबत ही न्यूज शेअर करावी. इतकं आमच्यासोबत असं घडतंय ना, त्याच्यामुळे आता समोरचे काही व्हिडिओज आहेत ना, तर ते थोडे कमी जास्त म्हणजे मे बी येणारच नाही. शॉर्ट्स वगैरे टाकेल मी वेळ भेटला तर. आणि माझ्या मुलाला सोडून जात आहे, त्याचं तर मला खूप दुःख आहे. पण आता ठीक आहे, माझी बहीण सांभाळून घेईलच. डुगू हाय कर. माझी डुगी, माझी डुगी डुगी. आणि मग काय बेटा, 2 दिवस मी म्हणजे आता 22चा आणि 24चा पेपर अटेंड करेल. आणि मग नंतर पुन्हा मी इकडे येणार आहे, कारण 25, 26 आणि 27 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर माझी बहीण म्हणत होती की माझे क्लासेस जाणार बा, त्याच्यामुळे मी डुगूला तिकडेच घेऊन जाणार. तर मी म्हटलं 25लाच घेऊन जाशील तिकडे म्हटलं. 1 hour later.
तर ना मंडळी आता माझी सगळी पराठे वगैरे बनवून झालेत. आता ना गॅस ओटा वगैरे पुसून घेते आणि बाकीचे ना भांडेसुद्धा घासून घेते, कारण माझी बहीण आल्यानंतर ना खूप जास्त थकलेली असेल, कारण खूप दूरचा प्रवास करून ती येत आहे. त्याच्यामुळे म्हटलं की पटापट माझे सगळे काम आवरून टाकते. आणि डुगूसुद्धा सकाळपासून काही झोपलेलाच नाही, त्याच्यामुळे तर तो त्याला एक पराठा चालून देऊन देते आता मी, आणि तो झोपूनसुद्धा जाणार. पण ना माझी बहीण येत आहे, त्याच्यामुळे ना मी पेपर द्यायला रेडी झालेली आहे. नाहीतर बापरे, माझे यावेळेस पेपर देणं पॉसिबलच नव्हतं, कारण इतक्या इमर्जन्सीमध्ये मी कोणाला अरेंज केलं असतं आणि कशी काय गेली असती. जसं की ते माझ्या तिघी मैत्रिणी आहेत ना, तर त्यांचं झालं. त्यांच्या म्हणजे एका जणाला, दोघी जणींना तर सुट्ट्याच नाही मिळालेल्या आहेत ऑन ड्युटी असल्यामुळे, आणि एकीचा बेबी छोटा असल्यामुळे तिच्याकडे बघायला कोण येणार हा प्रश्न पडला होता. आणि एक माझी मैत्रीण आहे जी नडखेडवाली, तर ती येत आहे आणि आता मी जात आहे, माझी बहीण येत आहे त्याच्यामुळे. सो आणि माझ्या डुगू म्हणजे डुगूशिवाय तर एक मिनटही मी राहू शकत नाही. माहिती नाही आता मी कसे दिवस राहणार, तर पण 2 दिवसात आता मी येणार आहे वापस परत. हे 2 दिवस मला काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग ते परत मला 20 दिवस काढायचे आहेत. बापरे, खूप जास्त असे म्हणजे जो असा मनातून ना खूप जास्त असं एकदम वेगळं वाटत आहे, कारण कधीच त्याला मी सोडून राहिलेली नाही आहे ना, त्याच्यामुळे. पण ठीक आहे आता, चला तर मी पटापट आवडते म्हणजे डुगूला ना एक पराठा चालून देते आधी. काय माहिती डुगूपासून दूर जात होती ना, त्याच्यामुळे ना मला काही रडू आवरतच नव्हतं. त्यानंतर नाही ते पराठे वगैरे बनवून घेतलेत आणि त्यानंतर डुगूचा लाड करत बसली. डुगू तू पण रडत आहे? काय नाही, मावशीसोबत राहशील. डुगू मावशीसोबत राहशील ना? तू राहशील ना मावशीसोबत? मी लवकरच येणार तुझ्यासाठी, खूप सारं खाऊ घेऊन येणार. चला बाय बाय करा आता. आता ना आपण छान पराठा खाऊ. चल पराठा खाऊ तू, आणि नाही का बाबू तू पण कशी बाय कर सगळ्यांना. जोजो कोण? चला चला मग मला तयारी पण करायची आहे ना. मग 6:30 वाजलेत आता. चला तर आता 6:30 वाजलेले आहेत. मला 7:30 पर्यंत रेल्वे स्टेशनला जायचं आहे. आणि आता रुचू किती वाजतापर्यंत येते तर माहिती नाही. त्याच्या डुगूला सुद्धा रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन जावं लागेल आणि मग याच्या बाबाजवळ त्याला द्यावं लागेल. ते मला सोडून देणार आहेत ना रेल्वे स्टेशनपर्यंत. आणि मग थोडा वेळ याच्या बाबा बघणार आणि मग रुचू जर पोहोचलीच ना तर काही प्रॉब्लेमच नाही. मग बसस्टँडवरून मग डुगूला घेणार असं ठरलेलं आहे. आता बघू. चला का आता आपण तयारी करूया छान. आणि डुगू आता छान छान आईच्या हाताने पराठा खातो. हो ना डुगू? आईच्या हातचा पराठा खातो ना. नावा तसं नाही करू. चला चला चला. A few moments later. काय सांगू मंडळी तुम्हाला, इथेला ना डुगूला मी छान पराठा चारत बसली होती. तर ना माझ्या फ्रेंडचा फोन आला जी नडखेडवरून इकडे येत आहे वर्ध्याला, तिचा की जे 3 पेपर आहे ना आपले जे स्टार्टिंगचे ना म्हणे ती एक्झाम पोस्टपोन झालेली आहे आणि आता 1 मे पासून एक्झाम स्टार्ट होणार आहे म्हणे. बाप रे, इतकं डोकं आउट झालेला. ही सिरियसली सांगते ना, इतकं डोकं. माझी ना पॅकिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे मी आता माझा डब्बा पॅक करत होते, डुगूला पराठा चारून माझा डब्बा वगैरे पॅक करत होते आणि छान रेडी होत होते. काय चाललंय मला काही समजतच नाही आहे अजिबातच. आणि आत्ता एंड मुमेंटला त्यांचा मेसेज आला की जे स्टार्टिंगचे जे 3 पेपर आहेत ते पोस्टपोन झालेले आहेत म्हणून. माझी बहिणीला सारखं फोन करत होती मी की कुठपर्यंत पोचली, कुठपर्यंत. बिचारी ती बुट्टेबोरीपर्यंत आलेली आहे. सो इतकं डोकं आउट झालेलं आहे, काय सांगू आता तुम्हाला.
बिचारा माझा डोकं स्वतःच्या हातानं पराठा खातोय आता. चला जाऊ दे आता. तर बघू शकता मंडळी, मी नाही ते मस्त माझी पॅकिंग वगैरे करून ठेवलेली होती आणि आता बस काय थोडं जेवण वगैरे करायचं होतं, रेडी व्हायचं होतं आणि मग निघायचंच होतं. आणि इथे ना माझ्या डुगूला वाटलं की माझ्या आईला ना उशीर होईल, त्याच्यामुळे ना तो स्वतःच्या हातानेच पराठा खायला बसलेला होता. आणि त्यानंतर इथे बघू शकता माझं सगळं आवरलेलं होतं आणि तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा बघू शकता. आम्हाला अगदी वेळेवरती ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्यात. तर असं प्लॅन झालेला आहे. आता काय करणार सांगा बरं, कसं विश्वास ठेवणार. मला तर नेक्स्ट टाइम आता पेपर द्यायची अजिबात इच्छाच नाही राहिलेली आहे, कारण आता 3दा झालेला आहे सगळ्या गोष्टी. सो जाऊ द्या मंडळी, चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. कार्तिकचा फोन येतोय मला, तुम्हाला इतकं रागवणार आहे काय सांगू आता. चला मी त्यांच्याशी बोलते. बाय. A few moments later. सो मंडळी आता जाणं तर झालं नाही भोपाळला, म्हणजे एक्झामला जाणं नाही झालं. आता माझी बहीण पण आलेली आहे, तर आता तिला खुश करण्यासाठी ना मी म्हटलं चल तुला ना मी पाणीपुरी चारते, तू थांबून राहा म्हटलं तिकडेच, मी येते म्हटलं इकडून. तर आता मी जात आहे, तिला पाणीपुरी वगैरे चारते आणि थोडीशी खुश करते. नाही तर ती भयंकर मला शिवा मारणार. काय आहे तुझं म्हणेल, नेहमीच मागच्या वेळेस आली आणि तुझे पेपर पोस्टपोन झाले म्हणेल, आणि आता मी अर्धा रस्त्यात नाही तर तू सांगून राहिली म्हणेल पेपर पोस्टपोन झाले. तर तिला फोन करून मी सांगितलं थांब म्हटलं तिकडे, मी येते म्हटलं. माझे बाबा पण मला खूप रागवेल, बघू आता काय बोलतात. तर माझे बाबा सगळेच रागवणार आहे आणि आता मला ऐकून तर घ्यावंच लागणार आहे ऑफकोर्स. चला तर आपण जाऊया पाणीपुरी खायला. चल डुगू, छपा आली आहे. हाँ चल 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 चल. प्रूफ आहे म्हटलं, आता दाखवली ना पूर्ण प्रूफ मी. अभी खा ले, तुझे कितना रुपए की पानीपुरी खाना है तो मैं खिलाती तुझे. पानीपुरी पे तेरे को खुश करती अभी बिचारी. किती वाजता निघालीस? 12 वाजता. जाओ दे. तेरे को अच्छे तू अच्छे कार्य कर रही तो अच्छे पुण्य मिलेंगे. रुची बारीक झाली पण तू नाही बारीक झाली. तर मैत्रिणींनो, समोरचा व्हिडिओ मी काही शूट केलेला नाही. मस्त आम्ही दोघे बहिणींनी पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आय होप आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.